टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। गेल्या 2 ते 3 दिवसापासून खडकवासला धरण साखळी परिसर आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कमी झाल्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये जो पाण्याचा विसर्ग आहे तो टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आलेला आहे। सध्या खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये 7000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि हे आपण नदीचं पात्र पाहतोय। तर पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर जो पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील बाबा भिडे पूल आहे तो पाण्याखाली जातो। तो आपण पाहतोय की गेल्या 5 ते 6 दिवसापासून हा पूल जो आहे तो पाण्याखाली होता, मात्र आता विसर्ग कमी केल्यामुळे बाबा भिडे पुलाच्या खालून पाणी वाहत असल्याचं आपण पाहतोय। तर बाबा भिडे पुलाच्या अवतीभोवतीने जे मेट्रोच्या पुलाचं काम सुरू आहे ते देखील काही दिवस थांबवलं गेलं होतं, कारण की मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होता। तो आता विसर्ग कमी केल्यानंतर पुलाचं काम देखील सुरू झाल्याचं आपण कामगार त्या ठिकाणी काम करत असल्याचं पाहतोय। तर नदी पात्रातून जो रस्ता आहे तो देखील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता, तो देखील आजपासून रस्ता आहे तो वाहतुकीसाठी खुला केल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे घाटमाथ्यावरील आणि धरण परिसरातील पावसाचा जोर ओसरल्यामुळे पाण्याचा विसर्ग जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे। आज देखील घाटमाथ्यावर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे सध्या 7000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तो जर पाण्याचा येवा धरणामध्ये मोठ्या प्रमाणात झाला तर वाढवला देखील जाऊ शकतो असा अंदाज जो आहे तो पाटबंधारे विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।